केला का करावं लागतं वर्ष श्राद्ध? माणूस गेल्यावर आपल्याकडे 3 प्रकारच्या विधी करत असतात. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या. सगळ्यात पहिलं 10वं, दुसरं म्हणजे 13वं आणि तिसरं म्हणजे वर्ष श्राद्ध. पण कधी विचार केला का करावं लागतं 10वं? का करावं लागतं 13वं? का करावं लागतं वर्ष श्राद्ध? कधी विचार केला? याचं कारण सांगते, ऐका. मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितले? 16. किती संस्कार? 16 संस्कार. पण हे 16च्या 16 संस्कार या जीवावर होतातच असं नाही. पण 3 संस्कार मात्र हमखास होतात. किती संस्कार? 3 संस्कार. कोणचे कोणचे ऐका बरं का. जीव जन्माला आल्यावर त्याच्यावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार. बरोबर ना? बाळ जन्माला आलं, 12व्या दिवशी त्याच्यावर नामकरण नावाचा संस्कार करायचा असतो. मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात. इथं उपस्थित माता वर्ग आहे, पितृवर्ग आहे, आमचे महाराज आहेत, टाळकरी मंडळी, इथं प्रत्येकाला काही ना काही नाव आहे ना. म्हणजे जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार. जीवावर दुसरा संस्कार होतो अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार सगळ्यात शेवटचा होतो, तो म्हणजे अंतिम संस्कार. हे 3 संस्कार मात्र या जीवावर हमखास होतात. आता 16 मधून 3 गेले, किती उरले? किती उरले? म्हणून करावा लागतो विठ्ठल विठ्ठल. अजून कारण सांगते, ऐका. आपल्याकडे जीव खडा ठेवायचा असतो. तुम्हाला जीव खडा कळतो ना? जीव खडा तुमच्याकडे काय म्हणतात जीव खड्याला? बर, जीव खडा म्हणजे काय कळतं का पण तुम्हाला? जेव्हा त्याला प्रेताच्या ठिकाणी मडकं घेऊन फिरायचं असतं, तर ते मडकं फोडायला आपण जो दगड वापरतो का, त्या दगडाला जीव खडा म्हणतात. तो जीव खडा आपल्या एका कोरा कागदामध्ये बांधायचा असतो, कापडामध्ये बांधायचा असतो. आणि आपल्या घरामध्ये 13 दिवस अखंड दिवा चालू ठेवतात ना 13 दिवस. मग 13 दिवस त्या अग्नीच्या साक्षीने हा जीव खडा ठेवायचा असतो. का बरं? कारण या 13 दिवसांमध्ये त्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. किती संस्कार होतात? 13. त्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो विठ्ठल. आणि एकदा का जीवाचा 13वा झाला की तो या मृत्यू लोकातून आपले बायका, पोरं, धन दार वगैरे जितके काही आहे नातलं ग, त्या सगळ्यांच्या संबंधातून तो मुक्त होतो. आणि सगळ्यात पहिले तो यम दरबाराकडे जायला निघतो. कुठे जायला निघतो? यम दरबाराकडे. त्या यम दरबाराकडे जायला या जीवाला एकूण 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28. 28 आणि 13 किती झाले? कसं माझं गणित कच्चं म्हणून तुम्हाला विचारलं. किती झाले? 41. 41व्या दिवशी हा जीव त्या यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी आहे, त्या नदीच्या काठावर हा जीव जाऊन पोचतो. आता ती नदी या जीवाला पार करायची, पण ती नदी काही सामान्य नाही बरं का. हो, श्रीमद भागवतामध्ये वर्णन 28 प्रकारच्या नरकांची घाण जिच्यामध्ये वाहते ती ही वैतरणी नदी आहे. ही नदी काही पाण्याची नाही. आता ही नदी या जीवाला पार करायची, बरोबर? त्याला पोहता येत नाहीये, मग काय करावं? मग त्या नदीच्या काठावर एक कामधेनू नावाची गाय, काय नाव आहे तिचं? कामधेनू. ती कामधेनू काय करते? त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतीराला घेऊन जाण्यास मदत करते. पण शब्दांकडे ध्यान द्या, ती गाय
त्याच जीवाला आपल्या पाठीवर बसवते की ज्याने आयुष्यभरामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे. कसायाला नाही बरं का, कसायाला नाही, पाळणाऱ्याला. आणि आयुष्यामध्ये एकदा पण गोदान केलं नाही की मग ब्राह्मण काका दशक्रिया विधीच्या वेळेला सांगतात, गोदान करा, सोन्याची करा, चांदीची करा. उगो सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसाने जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं. मग ज्याने गोदान केलेलं आहे त्या जीवाला ही गाय आपल्या पाठीवर बसवते आणि पैल तिराला घेऊन जाण्यास मदत करते. बरं, ती नदी आपल्या गावातल्या नदीसारखी नाही बरं का. या अंगून पाय टाकला त्या अंगून निघालो. ती नदी आपल्या गावातल्या नदीसारखी नाही. ती नदी पार करायला या जीवाला एकूण 59 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 59. मग 41 आणि 59 किती झाले? 100. किती झाले? 100. आणि मग 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जाऊन पोचतो. माथ तिथं गेल्यावर आपल्या पाप पुण्याचं काहीतरी करावं लागतं. पाप पुण्य करून जन्म येतो, पाप पुण्य करून जन्म येतो, आपल्या पाप पुण्याचं काहीतरी करावं लागेल ना. मग तिथं एक आपल्याला वकील लावावा लागतो. काय लावावा लागतो? वकील. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. बरं, तो वकील काय सामान्य नाही बरं का. काळ्या पांढऱ्या कपड्यातला तो वकील नाही आणि टेबला खालून घेणारा तर मुळीच नाही. हो, तो वकील एकदम ओरिजिनल सरकारी वकील. तो वकील काय करतो? आपली फाईल तपासतो. यानं काय काय कुटाने केले, किती बांध कोरले, कोणाकोणाचे लग्न मोडले. तो काय करतो? आपली फाईल तपासतो. आणि मग आता आपल्याला केस तर लढवायची. मग ती केस लढवायला त्या चित्रगुप्ताला एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 265. आधीचे 100 आणि हे 265 किती झाले? 365. आणि एका वर्षाचे दिवस किती? 365. 365व्या दिवशी या जीवाचा निकाल तिथे लागतो. म्हणून त्या दिवशी करावं लागतं वर्षश्राद्ध. विठ्ठल याला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे, पुण्यस्मरण आहे ना. का बरं पुण्यस्मरण म्हणतात? याचं एक कारण सांगते, ऐका. त्या जीवाने आयुष्यभर केलेलं पुण्य आणि त्याने या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती, संपत्ती नाही बरं का, संतती. त्या संततीने या एका वर्षभरामध्ये केलेलं पुण्य आणि त्या जीवाने आयुष्यभर केलेलं पुण्य, या दोघांची बेरीज ज्या दिवशी होते का त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण. विठ्ठल महिला मंडळ, मला सांगा, तुमच्याकडे महिन्याचे पित्र घालतात का? ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? सांगा, महिन्याचे पित्र घालतात का? घालतात ना. का बरं घालतात? नाही माहिती. ऐका, का बरं घालतात महिन्याचे पित्र? नियम असा आहे, आपलं कसं ठरलेलं असतं, रोज सकाळी 7-8 वाजता आपल्याला चहा लागतो, परत 10-12 वाजता जेवण लागतं, परत 4-5 वाजता आपल्याला पुन्हा चहा लागतो,
आणि रात्री 9-10 वाजता परत जेवण लागतं. आपला जसा वेळ ठरलेला असतो का तसं त्या पित्रांचा वेळ ठरलेला असतो. एकेका महिन्याने बरोबर त्या ठरलेल्या तिथीला त्यांना भूक लागत असते आणि त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेवू घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. तुम्ही म्हणाल असं कसं काय? त्यांच्या नावाने लोक खाली जेवू घालायचे आणि वरती त्यांचं पोट भरवायचं. तुम्हाला एक चालतं बोलतं उदाहरण देऊ का? आता मोबाईल आहे ना सर्वांकडे. आता मोबाईल शिवाय माणूस आहे का? आहे ना प्रत्येकाकडे मोबाईल. प्रत्येकाकडे मोबाईल, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत ना. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे आहेत ना. तसंच एक फोनपे किंवा गुगल पे नावाचं ॲप्लिकेशन आहे बघा. ते ओपन करा आणि त्यात एक नंबर टाका 9021785706 आणि त्याच्यावर फक्त 21,000 सेंड करा. लगेच माझ्या अकाउंटला जमा होता. जसं तुम्ही तिकडून पैसे टाकले आणि माझ्या अकाउंटला जमा होतात त्याचप्रमाणे त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेवू घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. आणि जेवू नाही घातले तर वर त्यांना उपाशी राहावं लागतं. यासाठी महाभारतातलं उदाहरण आहे महाराज. महाभारतातलं एक फेमस कॅरेक्टर महारथी कर्ण. कर्णासारखा दानी नाही आणि कर्णासारखा योद्धा नाही. मग आता कर्णाने स्वतःचं शरीर सोडलं आणि गेला महाराज चित्रगुप्ताकडं. मग एका महिन्याने ठरलेल्या तिथीनुसार त्याला भूक लागली. चित्रगुप्ताला म्हणे मला काहीतरी खायला दे, जेवायला दे. चित्रगुप्त म्हणे तुझ्या नावाने खाली कोणी अन्नदान केलं नाही आणि तू कधी दान केलं नाही. कोण म्हणला? कोणाला म्हणला? काय म्हणला? तू कधी दान केलं नाही. कर्ण म्हणला बाबा तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या की काय म्हणे. अरे मृत्यू लोकात जाऊन विचार. दान म्हटलं की सगळ्यात पहिले नाव कर्णाचं येतं आणि तू म्हणतो कधी दान केलं नाही. चित्रगुप्त म्हणाला आवाज खाली. आपण वकील आहे म्हणे, आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्र, तू काय काय कुटाने केले मला सगळं माहिती. म्हणे तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही. कर्ण काय करायचं माहिती का? त्याच्याकडे कोणी अन्नदान मागायला आलं ना तर तो दान करीत नव्हता. तर या पहिल्या बोटानं युधिष्ठिराचं म्हणजे धर्मराजाचं घर दाखवायचं. तू एक काम कर, तू याच्याकडे जा म्हणजे तुला जेवण मिळेल. कर्ण तू कधी अन्नदान केलं नाही पण तुझ्या या पहिल्या बोटानं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं म्हणून तू एक काम कर, हे बोटच तोंडात धर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर कर्णासारख्याला बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण 7-7 दिवस फुकटच्या पंक्ती आणतो महाराज. आपली काय अवस्था होईल विचार केला पाहिजे कधीतरी या गोष्टीचा. म्हणून माणसानं जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं, एकदा तरी अन्नदान करावं. आणि पितळांसाठी असलेले आपले जे काही कर्तव्य आहे का ते कर्तव्य करणं भाग आहे, ते कर्तव्य करणं गरजेचं आहे.